राज्य सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी मध्यवर्ती समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। राज्य सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी मध्यवर्ती समन्वय समिती जिल्हा बीड यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली। यामध्ये बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले आहे। ऐकूयात त्यांच्याच भावना। संपाला बसलेला हा उपोषणाला तर याच्यामध्ये 2005च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना जी पेन्शन बंद केली त्या माध्यमाने मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीने महाराष्ट्र शासनाला तसा इशारा दिलेला होता। यापुढे 14 तारखेपर्यंत निर्णय घ्या नसता 14 तारखेपासून आम्ही बेमुदत संप करणार आहोत। यामध्ये हे सरकार एवढं निगरगट्ट आहे की फक्त कर्मचाऱ्याशी खेळत आहे की एकतर कंत्राटी करून रेग्युलरमधल्या कंत्राटी करायला लागली आणि कंत्राटी करताना सुद्धा ते कर्मचाऱ्यांचे जे भरती आहे ते खाजगी संस्थानिकांकडे द्यायला लागले। म्हणजे या शासनावरचा संपूर्ण विश्वास महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्याचा उडालेला आहे। काल बी त्यांनी मिटिंग घेतली पण कसल्याही प्रकारचं त्यांनी देखील दिलेलं नाही। फक्त तोंडी आश्वासन, दुसरीकडे मात्र भरपूर कितीका पैसा उडवतात आणि इकडे कर्मचाऱ्यांच्या जीवावर मात्र ते कर्मचाऱ्यांना वारीवर सोडण्याचं काहीतरी केलेलं आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार। नाव सांगा। एस टी गायकवाड राज्य महासचिव कास्टाईट कर्मचारी कल्याण।